रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे आज विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शनं करण्यात आली। आगामी काळामध्ये 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्या कारणाने हजारो भीमसैनिक दादर येथील चैत्यभूमी येथे दर्शनासाठी जात असतात। मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्या कारणाने राज्य सरकारने नियमावली आखून दिली आहे। ज्याप्रमाणे शासनाने धार्मिक स्थळ उघडायला परवानगी दिली आहे, त्याचप्रमाणे शासनाने फेरविचार करून चैत्यभूमी येथील पावनस्थळ दर्शनासाठी भीमसैनिकांना खुले करून देण्यात यावे, या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले। तसेच यावेळी मिलिंद सोनवणे, रमाबाई ढिवरे, प्रताप बनसोडे, सागर सपकाळे, भरत मोरे, रोहित गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दादर येथील चैत्यभूमी अभिवादनासाठी खुली झालीच पाहिजे। दादर येथील चैत्यभूमी अभिवादनासाठी खुली झालीच पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सरकारने फेरविचार झालाच पाहिजे। सरकारने फेरविचार केलाच पाहिजे। सरकारने फेरविचार केलाच पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बोले सब तुम आगे बोलो, हम तुम्हारे साथ, बोले सब तुम आगे बोलो, हम तुम्हारे साथ। सरकार केलाच पाहिजे। राज्य सरकारने फेरविचार केलाच पाहिजे। बाबासाहेबांना अभिवादन करण्याची मुभा केलाच पाहिजे। बाबासाहेबांना अभिवादन करण्याची मुभा केलाच पाहिजे। राज्य सरकारने फेरविचार केलाच पाहिजे। राज्य सरकारने फेरविचार केलाच पाहिजे। राज्य सरकारने फेरविचार केलाच पाहिजे। परवा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी लाईव्हद्वारे, मीडियाद्वारे अशी घोषणा केली की दरवर्षी सालाबादाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबई येथे दादर येथे येत असतात। परंतु कोरोनाच्या महामारीमुळे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ठाकरे सरकार यांनी घोषणा केली की भीम अनुयायांनी घरी बसूनच ऑनलाईन बाबासाहेबांना अभिवादन करावे अशी घोषणा केल्यामुळे संबंध देशामध्ये एक नाराजी भीम अनुयायांमध्ये पसरली आहे की भीम अनुयायी वर्षभर बाबासाहेबांच्या अभिवादनाची वाट पाहत असतात। त्या ठिकाणी गेल्यावर भीम अनुयायांना मोठा उत्साह मिळतो, ऊर्जा मिळते आणि त्यामुळे राज्य सरकारने असा निर्णय घेतल्याने आम्ही त्या गोष्टीचा शासनाने विचार करावा, फेरविचार करावा। आम्ही म्हणणार नाही कोरोनाची महामारी आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव मान्य आहे, शासनाची भूमिका ठीक आहे, परंतु आमची सुद्धा मागणी अशी आहे शासनाकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने, की शासनाने त्या बाबतीमध्ये फेरविचार करावा। महाराष्ट्रातील शिर्डी संस्थान असेल, पंढरपूर असेल व जे काही देवस्थाने आहेत त्या ठिकाणी राज्य सरकारने ऑनलाईन पद्धतीने मुभा दिलेली आहे, परवानगी दिलेली भाविकांसाठी, चांगली गोष्ट आहे, शासनाचे आम्ही आभार मानतो। परंतु त्याच धर्तीवर राज्य सरकारने बाबासाहेबांना अभिवादन करण्यास सुद्धा मुभा द्यावी, संधी द्यावी, या हेतूने आज महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही लोकशाही मार्गाने मिलिंदभाई सोनवणे असतील, प्रतिभाजी शिरसाट भालेराव असतील, प्रताप भाऊ बनसोडे असतील, बबलू शिंदे असतील, संजय तायडे असतील, रोहित गायकवाड असतील, आमच्या सर्व टीमने, रमाबाई ढिवरे असतील, सागर सपकाळे असतील, आमच्या सर्व टीमच्या नेतृत्वाखाली आज या एक दिवसीय निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। आणि आज योगायोग नाशिक विभागाचे डिव्हिजनल कमिशनर विभागीय महसूल आयुक्त गमेश साहेब हे सुद्धा जळगावमध्ये आलेले आहेत। त्यांना सुद्धा निवेदन देऊन आम्ही या लोकशाही मार्गाने मागणी करणार आहोत, कलेक्टर साहेबांनी मागणी करणार आहोत की आमची मागणी तुम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे सुपूर्द करावी, अशी आजच्या पेच्या वतीने मागणी केलेली आहे। Hello guys, please like, comment and subscribe our channel.